आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केलेलं आहे काम बंदचं। नेमकं काय प्रकारावर काय मागणी आहे? 14/3/2024ला महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागात कार्यरत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे कर्मचारी आहेत ज्यांच्या सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेल्या आहेत त्यांना कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घेण्यासाठी शासन निर्णय पारित केला होता। परंतु सदरील शासन निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळं राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्वच कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यासाठी 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत। यामध्ये अपघात विमा लागू करणे, 10 वर्षापेक्षा ज्यांच्या सेवा झालेल्या आहेत त्यांना कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घेणे, लॉयल्टी बोनस, पगार वाढ आदी मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करत आहे। ठीक आहे, काम बंद आंदोलन करूनही जर प्रशासनाने आपली मागणी मान्य नाही केल्यास आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनी सुरू केलेले हे आंदोलन बेमुदत काम बंद आंदोलन आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत कोणताही कर्मचारी काम करणार नाही। हे बेमुदत काम आंदोलन असंच चालू राहील। राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। प्रमुख मागण्या काय आहेत आणि जर ते मागण्या मान्य नाही झाल्यास तुमचं पुढचं पाऊल काय असणार? शासनाने 14 मार्च 2024ला एक शासन निर्णय पारित केलेला आहे की ज्याच्यामध्ये आमचा समायोजनाचा मुद्दा त्यांनी निकाली काढलेला आहे। परंतु 69 केडरपैकी त्यांनी फक्त 2 केडरचं समायोजन केलेलं आहे। बाकी समायोजनाच्या केडरचे मागण्या त्यांनी सध्या पूर्णपणे थांबवलेल्या आहेत। जर शासनानं तात्काळ याबाबत अंमलबजावणी नाही केली तर यापुढे आम्ही जास्तीत जास्त अग्रेसिव्हली आंदोलन करू। 20 वर्षापासून एखाद्या राज्य कर्मचारी आरोग्य सेवेमध्ये अतिशय तन-मन धनाने काम करत आहेत। कोविडसारख्या महामारीमध्ये ह्या लोकांनी जीवाची पर्वा न करता शासनाला चांगल्या पद्धतीनं कामकाज करून त्यांनी त्यांचं कर्तव्याचं पालन केलेलं आहे। परंतु शासन यांना पूर्णपणे विसरून गेलेलं आहे। आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचं यांना मानधनवाढ नाही, अतिशय तुल्य वेतन आहे, यांचे वेतनवाढ नाही कुठली, त्याच्यामुळे यांना कुठल्या प्रकारचा विमा इन्शुरन्स नाही, कुठल्याही प्रकारचं यांना अनुदान कुठं भेटत नाही। अतिशय म्हणजे दयनीय अवस्था या सरकारनं या आरोग्य क्षेत्राच्या कर्मचाऱ्यांची केलेली आहे। 20 वर्षापासून आम्ही हा लढा लढतोय तरी शासनानं आम्हाला अजून समायोजन आमचं केलेलं नाही। शासनानं तात्काळ आमचं समायोजन करावं। 2012मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता, तो शब्द पाळलेला नाही, तो शब्द पाळावा एवढी आमची विनंती आहे। धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य सेविका आहे। एकत्रीकरण समितीमधून आम्ही बेमुदत संप जाहीर केलेला आहे, कारण की 14 मार्च 2024 जे GR आमचा समायोजनचा निघालेला आहे तर ते शासनाने त्याची अंमलबजावणी करावी। आणि आत्ता 16 महिने झाले तोपर्यंत फक्त आश्वासनच आहेत, पण त्याची अंमलबजावणी केलेली नाही। आणि पेमेंट वाढबद्दल आमच्या जे मागण्या आहेत त्यांनी मान्य कराव्या, ते सर्वांची मागणी आहे आमची। आंदोलन सुरू आहे त्याला जो पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांच्या संघटनेच्या वतीनं